नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। मी ज्या सोसायटीत राहते त्या सोसायटीचं नावच आहे गुरुदत्त नगर आणि तेथे दत्ताचं मंदिरही आहे। आणि आज दत्त जयंतीचा प्रोग्राम दरवर्षीप्रमाणे खूप अतिशय सुंदर साजरा केलेला जातो। कित्येक भाविक येतात आणि प्रचंड गर्दी असते। आजही अशीच प्रचंड गर्दी आहे। दर्शनासाठी इथे एक तास लाईन लावून आम्हाला दर्शन घ्यावं लागतं आहे आणि आम्ही त्या सोसायटीत असूनही आम्हाला दर्शनासाठी 1 तास लाईन लावूनच दर्शन घ्यावे लागले। अतिशय सुंदर प्रमाणात पूजा मांडलेली आहे। दत्त जयंतीनिमित्त मंदिरामध्ये 8 दिवसाआधीच रक्तदान शिबिर असतं। नंतर सांस्कृतिक प्रोग्राम असतात, म्हणजे लहान मुलांचे मोठ्यांचे डान्स वगैरे असतात, भजन कीर्तन पालखी वगैरे हे सगळे प्रोग्राम आयोजित केले असतात आणि 8 दिवस हे प्रोग्राम चालू असतात सुरळीत। आणि आज दत्त जयंतीनिमित्त खूप भाविक आलेले आहेत, खूप गर्दी आहे। पूजा पण छान मांडलेली आहे आणि दर्शनासाठीही खूप जण येतात, प्रसादाचाही लाभ घेतात। खूप छान वाटतं अशा सोसायटीमध्ये राहणं, म्हणजे जिकडे सगळे प्रोग्राम खूप छान करतात, म्हणजे मराठी उत्सव सगळेच खूप छान पद्धतीने साजरे केले जातात। म्हणूनच मी काल गावावरून लवकर आज दत्त जयंतीच्या प्रोग्रामासाठी मी लवकरात लवकर आलेली आहे। म्हणजे मला आजचा दिवस खूप चांगला आणि खूपच छान असा गेलेला आहे आणि प्रसादाचा आणि पूजेचा लाभही मिळालेला आहे। आईला दुखवलं किती पैसा कमवा आणि आईला जर उदासमा ठेवला त्या पैशाची शून्य किंमत आहे। म्हणून आई वडिलांची सेवा प्रत्यक्ष